मंडळी बराच ट्रेक करून आम्ही आता मुख्य दरवाजापाशी आलेलो आहोत। तुम्हाला माहिती आहे महाराजांचे बरेचसे किल्ले, जवळपास सर्वच किल्ले जिकडे गोमुखी प्रवेशद्वार असतं त्याचा हा उत्तम नमुना इकडे आहे। हा हत्ती तलाव आहे, किती सुंदर पाणी आहे ना। बाजारपेठ आहे, इथे अलग अलग शॉप्स असायचे आणि आपल्याला इथे येऊन प्रश्न पडले की ही हाईट एवढी का आहे। सेवेची छाई तत्पर हिरोजी इंदलकर। तिकडे जगदीश्वर किंवा गाडेश्वर मंदिर आहे आणि येथे महाराजांची समाधी आहे। टकमक टोक कसं दिसतं माहिती आहे का? हे बघा, अजूनही पूर्ण ढगामध्ये दिसतंय तिकडे। 350 वर्षांपूर्वी जेव्हा महाराज तिकडे बसायचे, तर आपली हिंमत होईल का अशी महाराजांसमोर जायची? आपली लायकी आणि हिंमत दोन्ही। अष्टप्रधान मंडळाची ही जागा आहे, ऑफिसेस। मंडळी आता आम्ही खलबत खाण्यामध्ये जातोय। आप टाळतच ना की हे त्या काळचं टॉयलेट होतं। काही बुरुज तुम्हाला इकडे दिसतात तलावाच्या विरुद्ध दिशेला बरोबर। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो। मंडळी आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर आलेलो आहोत। आमच्या सुदैवाने जी ट्रेकिंग बंद होती, म्हणजे पायाने आपण पायऱ्या चढून जातो ती ट्रेकिंग बंद होती, पण काल सकाळीच दुपारीच ती ट्रेकिंग सुरू झालेली आहे। आता आम्ही ट्रेकने जाणार आहोत, रोपवेने जाणार होतो पूर्वी, पण ट्रेक करायची आम्हाला आज संधी मिळणार आहे। माझ्यासोबत आहे मेलबर्न, ऑल्विन आणि झायन। तर आम्ही सर्व आता किल्ले रायगडावरती चढाई करण्यात आहोत। आता सकाळचं छान आल्हाददायक वातावरण आहे, खूपच गर्दी आहे, शनिवारचा दिवस आहे आणि रायगडावर आल्यानंतर आपल्या सर्वांनाच भारावून येतं। मेलबर्न, तुझ्या काय भावना आहे सांग आम्हाला जरा। बोला। तसं मी राजाचा भक्तच आहे, माझ्या घरी सुद्धा महाराजांचा खूप मोठा असा भव्य फोटो आहे आणि हा किल्ला मला पहिल्यापासून बघायचा होता। मी 10th ला होता। छत्रपती महाराजांचा जय जिजाऊ, जय जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की क्या बात आहे। हा बोला। सो मी 10th ला होता तेव्हा फर्स्ट टाइम मी रायगडला आलेला, पण मी चढू शकलो नाही कारण मी थकलो आणि मला त्यावेळेला किंमत नाही कळाली की वरची चढायची काय हे आहे। बरोबर। पण मी खाली उतरला। आता मला खूप टायमानंतर एवढ्या वर्षानंतर येथे अपॉर्च्युनिटी भेटली आणि ही माझी फर्स्ट ट्रेकिंग आहे, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि नशिबाने ही ट्रेकिंग भेटली किंवा कारण काल आपण आलेली तर आपण मनातच ठेवलं की ट्रेकिंग जाणार भेटणार नाही, बरोबर, पण महाराजांचा तो आशीर्वादच आहे एक प्रकारचा आमच्यावर। बरोबर। सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस अँड कंटिन्यू। ऑल्विन आपली किती खेप आहे? आपलं मला वाटतं सुनील तुझ्याबरोबर आपली दुसरी की तिसरी असेल आणि माझी पर्सनल चौथी वगैरे असेल। आता आपण गडावर जायचं म्हणजे मोजायची गोष्ट नाही आहे। सो आपल्या प्रत्येकाची आवड आणि जी भावनिक गोष्टी आहेत। ओके, सो चला पाहूया। जायन, काय वाटतं तुला? आनंद वाटतो, आज सगळं चढत आहेत। रायगड आहे आपला, पहिल्यांदाच आपण आलेलो आहोत, फर्स्ट टाइम। हां, व्हेरी गुड। मंडळी आपण इतकं ट्रेक वगैरे जात असतो, ऑल्विन आणि मी तर ट्रेकिंगला नेहमी जात असतो, पण रायगड बोलावतो। काही वेळ झाला, काही महिने झाले, काही वर्ष झाली की रायगड बोलावतो, साथ घालतो आणि त्यासाठी ती साथ घातली गेली मेलबर्नच्या माध्यमातून आणि आता आम्ही आलेलो आहोत। चला चढाई करूया आता। ह्या पायऱ्या दरवेळेला इकडे काम सुरू असतं, छान आता त्यांनी रिस्टोरेशन केलेलं आहे, नवीन काही ना काही बघायला मिळतं नेहमी। चला मंडळी, रायगडावर चढताना महाराजांना भेटायची आस तर असतेच आणि या पायऱ्यांवरून मनुष्य अक्षरशः धावत सुटतात। हे बघा आपली मावळे मंडळी मध्ये मध्ये थोडासा थांबा घ्यावा लागतो आणि निसर्गाचं ही मुक्त उधळण ह्या खोऱ्यामध्ये जी केलेली आहे ती तुम्ही बघू शकता। विशेषतः पावसाळ्यात ऑल्विन अप्रतिम, म्हणजे असं वाटतं की इकडेच येऊन राहावं। प्रत्येक हॉल्ट आणि प्रत्येक थांबा जो छोटा आपण आपल्या बॉडीला स्टेबल करण्यासाठी घेतो, प्रत्येक थांबा म्हणजे एक असं नयनरम्य दृश्यच असतं। बरोबर। मेलबर्न, काय म्हणणं आहे? खूप बरं वाटतं इथे आणि खूप हाईट आहे।
आणि जनरली असा एक्सपिरियन्स असं तो कायम तर नाही भेटत, कधी कधीच भेटतो. हा, आणि अजून केवढा चढायचा मला माहिती नाही. भरपूर चालायचं आहे. आता आपल्याला फक्त 10 मिनिटं झालेली आहेत. तर बरंच मार्गक्रमण करायचं आहे आपल्याला. फक्त 2-2.5 तास पायपीट करायची आहे. मंडळी, रायगडावर आलं म्हणजे खूपच प्रकारची मंडळी आपल्याला भेटते. वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले लोक आपल्याला भेटतात, ग्रुप्स मिळतात आणि सर्वच एकदम भारावून गेलेले असतात. माझ्या अंगावर आता शहारे येत आहेत, तुम्ही बघू शकता, कारण महाराजांनी कार्यच असं 350 वर्षांपूर्वी करून ठेवलेलं आहे. तर आपल्यासोबत आहे नांदेडचा एक ग्रुप आणि जवळपास 12-13 लोक आहेत. धनराज भाऊ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करूया. तुम्ही इकडे यायचं कसं काय ठरवलं आणि का ठरवलं? बोला. म्हणजे लई दिवसापासून अशी इच्छा होती की एकदा रायगड बघायचा कडे. काय असतो रायगड? बरोबर. आता इंस्टाला रील्स आल्या व आता मित्र आज गेला व ते त्याची रील्स आली आपल्याला की आपल्याला असं वेळ लागायला की वर स्क्रोल केलं की रील्स येते रायगड काय रायगड आपण जावाकडे तसं काय बघायचं एक बार, म्हणून आम्ही फिक्स केलं की रायगड जायचं कडे एक बार. अच्छा, मग इकडे रोपवे असताना तुम्ही ट्रेक करायचं का ठरवलं? रोपवे न जाण्यात काय फायदा, चलत गेलं पाहिजे ना. बरोबर. रोपवे काय, रोपवे कोणी जाऊ शकतो, चलत एक मावळा चलत गेला पाहिजे. छान. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रायगडासोबत महाराजांनी अजून बरंच काही करून ठेवलेलं आहे. त्या सर्व किल्ल्यांना तुम्ही हळूहळू भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही सह्याद्रीमध्ये, ऑलविन आणि मी सह्याद्रीत फिरत असतो. पुन्हा तुमची कुठेतरी भेट होईल अशी आम्हाला आशा आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. धन्यवाद. सुंदर डबा. प्लास्टिक आपण टाकलेलं प्लास्टिक बघा. वा, एवढी मारली. आपण आपलं 70-80 किलो 90 किलो वजनाचं शरीर गडावर नेतो आणि गडावरून सुखरूप खाली आणतो. मात्र ह्या काही ग्राम वजन असलेल्या बाटल्या आपण इकडे अशाच टाकून देतो माझ्या राजांच्या गडावर. का करताय असं मंडळी? हे बघा किती प्लास्टिक, किती कचरा. लाज वाटली पाहिजे लोकांना. मंडळी, ताई बघा खालून हे डोक्यावरती अशी ही सरबताची पाण्याची टाकी घेऊन चढतायत साडीमध्ये. जर तुम्ही गडावर कोणतीही वस्तू, सरबत, ताक, कोकम सरबत काही विकत घेत असाल, कृपया घासाघीस करू नका. मेहनत बघा आणि त्यांची वर चढायची पद्धत बघा कशी आहे. कृपया काही घासाघीस करू नका. चला, मुख्य दरवाजा दिसतोय तिकडे, जाऊया. मंडळी, बराच ट्रेक करून आम्ही आता मुख्य दरवाजाच्या पाशी आलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे महाराजांचे बरेचसे किल्ले, जवळपास सर्वच किल्ले जिकडे गोमुखी प्रवेशद्वार असतं त्याचा हा उत्तम नमुना इकडे आहे. हे प्रवेशद्वार तुम्ही बघाल तर एस आकाराचं आहे. आणि मागे मी जेव्हा आलो होतो तेव्हा याला ते लाकडी दरवाजा नव्हता, आता लाकडी दरवाजा लावलेला आहे. खूपच सुंदर दिसतंय ते. मला आठवतं आम्ही 12-15 वर्षापूर्वी ऑलविन इकडे बसून फोटो आपण काढला होता. चांगलं काम केलेलं आहे रिस्टोरेशनचं. बघा वरती तुम्हाला शरफ दिसतोय, काल्पनिक प्राणी जो आपल्या बऱ्याचशा किल्ल्यांवरती असतो. आज जाऊया. चालू द्या तुमचं. इकडे छोटा दरवाजा लावलेला आहे. ते मुख्य दरवाजा नेहमी उघडायची गरज नाही. चला आज जाऊया. फोटो सेशन सुरू आहे. वा, इकडे अच्छा आता तिकीट चालू झालंय का? अच्छा, हे देखील माहिती नव्हतं आम्हाला. अजून बघ किती तिकीट लागते. 4 लोक आहात. चौघांची किती? 25 रुपये तिकीट आहे का? ओके, ठीक आहे. चांगलं काम करतायत तर तिकीट दर लावला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इकडे डागडुजीसाठी आणि मेंटेनन्ससाठी फंड उपलब्ध होत राहील. आता युनेस्कोचा दर्जा देखील मिळालेला आहे. तर काय अजून सुधारणा होते आपण बघूया. तर आपण प्रवेशद्वार पाहिलं. आपण जशी एंट्री केली
तर बाहेरून तुम्ही पाहिलं तर दरवाजा दिसणारच नाही. तर तुम्हाला ड्रोन नाहीये. तर बाहेरून तुम्ही आलात तर तुम्हाला दरवाजा दिसणार नाही, भिंत दिसेल. तर तिकडे ड्रोन अलाउड नाहीये, त्यामुळे त्यांचं चाललेलं आहे. अलाउड नाहीये, बरोबर, ड्रोन अलाउड नाहीये. तर काही लोकांनी जे रील्स किंवा काही व्हिडिओज केलेले असतील ते अनधिकृतरित्या ड्रोन वर नेऊन केलेले आहेत. नका करू असे काही स्टंट्स वगैरे करू नका. हे बघा, हे सर्व नवीन बांधकाम आहे. शेवटची माझी फेरी 7-8 वर्षांपूर्वी झाली होती, तेव्हा हे काही नव्हतं. आता बरंचसं बांधकाम झालेलं आहे. हे बघा, इकडनं तुम्हाला दरवाजाची रचना हा एस आकार जो आहे तो दिसेल. आता थोड्या वेळात आपण वर पोहोचणार आहोत गडावरती. काय जाईन, कसं वाटतंय? थकलायस? मंडळी, आता ह्या दरवाजाची रचना अशी आणि वर पहारेकरी असणार, म्हणजे जेव्हा हल्ला होतो तेव्हा तुम्हाला ह्या जंग्या दिसत आहेत का? हां, तिकडे जंग्या दिसत आहेत ना, पिवळा जो बांबू आहे तिकडे अशा आहे, ह्या खोबणी दिसत आहेत. त्यातनं जे हमला करणारे आहेत त्यावरती तुम्ही दगड, धोंडे, उकळतं तेल, उकळतं पाणी, भाले, तुमच्याकडे जे शस्त्र असेल ते तुम्ही फेकून मारणार आणि शत्रूला नामोहरम करणार. कारण तोपर्यंत तो तिकडे भांबावलेला असतो एस आकारामुळे. नक्की जायचं कुठे, काय करायचं असते ते. वा, छान ऊन पडलेलं आहे. वा, आता काय सुंदर दिसतंय ऑलवेज. हा हत्ती तलाव आहे. इकडे बाजूलाच एक गाईड माहिती देत आहेत. मुजरा केला, इंग्रज कोपऱ्यात उभा राहिल्यानंतर राज्याभिषेकाची तयारी पाहू लागला. पण ते पाहता पाहता त्याची नजर, किती सुंदर पाणी आहे ना. अनुभव घेतला. चला, जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, जास्त काही तुम्ही वाचलेलं नसेल तर कृपया गाईड घ्या. खूप मजा येते, म्हणजे एकट्याने गड पाहणं रंजक माहिती मिळते. त्यामध्ये कधी कधी थोडीशी अतिशयोक्ती वगैरे असते, पण ठीक आहे, ते काही अभ्यासक नाही आहेत, त्यांच्या परीने ते माहिती द्यायचा प्रयत्न करतात. मंडळी, आता आपण होळीच्या माळावर आलेलो आहोत. रायगड किल्ल्याबाबत इकडे माहिती दिलेली आहे. हत्तीखाना आहे, बाजारपेठ आहे, इकडे महाराजांचा पुतळा आणि होळीचा माळ, शिरकाईचं मंदिर त्या बाजूला आहे. इकडनं महाल आहे, मुख्य दरवाजा, राणीवासा, नगारखाना, अष्टप्रधान बसायचे ती जागा. ह्या बाजूला आपल्याला टकमक टोक, जगदीश्वर मंदिर किंवा व्याडेश्वर मंदिर जे म्हणतात ते आहे. बघा, इकडे बरीच मंडळी आलेली आहे. आपल्याला वॉक करताना दिसली नाही, ट्रेक करताना मात्र रोपवेचा वापर करून बरीच मंडळी. रोपवे सुरू झाला 1996 साली. तर आता इकडे जवळपास 29 वर्ष झालेली आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता बाजारपेठ भव्य आहे, उंच. कसं दिसतंय माहिती नाही, कारण खूप धुकं आहे. मंडळी, ही बाजारपेठ आहे आणि मेलबर्न आपल्याला काही माहिती देतोय. मेलबर्न, सो ही जी हाईट आहे, ही बाजारपेठ आहे. इथे अलग अलग शॉप्स असायचे आणि आपल्याला इथे येऊन प्रश्न पडले की ही हाईट एवढी का आहे. बरोबर. सो ही हाईट याकरता आहे की लोक जे यायचे ते घोडे घेऊन यायचे. तर घोड्याच्या हिशोबाने म्हणजे एखादा माणूस आला तर तो त्याची घोड्यावर बसून हाईट केवढी असणार, त्याला पटकन तिथून काही घ्यायचं असेल, द्यायचं असेल, तर त्या हिशोबाने ही हाईट एवढी बनवली आहे. त्यामुळे उंच आहे. तर वर चढून बघूया कसं आहे ते. वा, इकडे देखील 1-2 अशा खोल्या आहेत. बघा इकडे, आणि ह्या बाजूने काय आहे बघा. बापरे, काही दिसत नाहीये, इतकं धुकं आहे. आणि अशी ओळीने इकडे दुकानं आहेत. ह्याची व्हिडिओची क्वालिटी कशी असणार आहे मला माहिती नाही आहे, कारण खूपच धुकं आहे इकडे. आणि अशी ओळीनं दोन्ही बाजूला तर्फा दुकानं आहेत. चला, आपण ऑलवेन काय म्हणतोस, आपण पहिलं हे टकमक टोक वगैरे आटपून मग महाराजांकडे येऊया. ठीक आहे, चला. मला वाटतं 50-60 फुटावर असं आपल्याला काही दिसत नाहीये, एवढं धुकं आहे.
मंडळी इकडे काही जुने छायाचित्र तुम्ही बघू शकता. पहिला 1924-25चा दिसतोय आपल्याला, समाधी परिसरातला आहे. हा आहे 2005-06 रिस्टोर केल्यानंतरचा. आणि बाजारपेठ आहे 1928-29. बापरे, म्हणजे 100 वर्षांपूर्वीचे जवळपास. आणि त्यानंतर 20 वर्षांपूर्वी कसं होतं ते. सो हे जे मंदिर आहे ना, हे जगदीश्वर मंदिर बोलतात त्याला. महाराजांच्या काळात ते मंदिर उभारलं गेलं आहे आणि हिरोजी इंदोलकर यांचा मोठा टॅग आहे खाली. तर महाराजांनी त्यांना विचारलेलं की तुला काय पाहिजे, एवढा मोठा भव्य किल्ला उभा केला तर काही उपहार किंवा पैसे काहीही असू शकते. पण त्यांनी काहीच नाही मागितलं. त्यांनी फक्त एवढं सांगितलं हिरोजी इंदोलकरांनी की मला माझं नाव इथे कोरून ठेवा, एवढंच मला पाहिजे. तर आज त्यांचं नाव इथे कोरल्यामुळे अमर झालेलं आहे एक प्रकारे. मंडळी आता आपण जगदीश्वर मंदिरामध्ये प्रवेश करतोय. आज जाऊन बघूया काय रचना आहे ती. वा, थंडगार पाणी पाहायला लागलं, खूप छान वाटलं. भव्य आहे तसं मंदिर, खूपच उंच आहे. आणि येथूनच आपल्याला महाराजांची थेट भेट घेता येईल. महाराजांची समाधी तिकडे आहे, तिकडे आपण जाणार आहोत. उत्सुकता आहे, पण त्या अगोदर जगदीश्वर मंदिर पाहूया. छान भव्य नंदी आहे. येथून आपल्याला रचना लक्षात येईल. आता आपण मंदिरात जाऊन पाहूया आतली रचना कशी आहे ती. दरवाजे हे आताचेच असावेत, पण त्या काळच्या प्रमाणे बनवलेले आहेत. वा, हे अजून थंडगार वाटतंय. हनुमानाची एक मूर्ती इकडे दिसते आपल्याला. आज जाऊया गाभाऱ्यात. पिंड आहे, जायन. आणि इथे काही दिसत नाही आहे. जायन, तू मोबाईलची जरा हे दाखवतो. आपण आपली रचना दाखवतो. हां, मोबाईलच्या लाईटने देखील काही इतकं पिच डार्क आहे. मंडळी काय योगा आहे काय पहा. इतका वेळ धुकं दाटलं होतं, पण आता आपण समाधीकडे जातोय आणि छान ऊन लख्ख पडलेलं आहे. समाधीची व्यवस्थित आपल्याला दर्शन घेता येईल. चला जाऊया. इकडे हा जो शिलालेख आहे ह्याचं नवीन म्हणजे अर्थ जो काढलेला आहे त्याबद्दल कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ह्याचा जो नवीन अर्थ काही इतिहासकारांनी सांगितलेला आहे. आणि समोर आपल्याला दिसते समाधी. बघा, ह्यासाठीच केला होता अट्टहास. ऑलवेल ह्यासाठीच केला होता. पोहोचलो आहोत महाराजांच्या समाधीकडे. इथे सर्व मंडळी जे फोटो काढून घेत आहेत. इथे तुम्हाला ती पाटी दिसते, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकरांनी रायगडाचं बांधकाम केलं होतं आणि रायगडाचं बांधकाम सुरू असताना महाराज अडकून पडले होते आणि पैसे मिळत नव्हते. तर हिरोजी इंदलकरांनी काय करावं, म्हणजे आत्ताचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांनी काय केलं असतं, काम थांबवलं असतं. माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी कसं काय करू. पण हिरोजी इंदलकरांनी स्वतःची जागीर, जमीन जुमला जो आहे तो त्यांनी गहाण ठेवला आणि रायगडाचं बांधकाम सुरूच ठेवलं. त्यामुळे हिरोजी इंदलकरांना इतका मान आहे. आणि ते आल्यानंतर, म्हणजे महाराज आल्यानंतर जेव्हा रायगडावरती महाराजांनी विचारलं की इंदलकर बोला, तुम्हाला ह्या किल्ल्याचं बांधकाम केल्याबद्दल काय बक्षीस हवं, काय तुमचे मी पैसे देऊ लागतो.
तेव्हा त्यांनी सांगितलं मला काही नको, फक्त माझं नाव लिहायची मुभा द्या. तुम्हाला माहिती आहे महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावरती महाराजांनी स्वतःचं नाव लिहून ठेवलेलं नाही आहे. असे शिलालेख नाही आहेत की हा किल्ला हे ठिकाण महाराजांनी बांधलेलं आहे, शिवाजी महाराजांच्या काळात झालेलं आहे. पण त्यांनी हिरोजी इंदलकरांना ती मुभा दिली आणि ती पाटी तुम्हाला इकडे दिसते. हीच ती पाटी आहे, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. तिकडे जगदीश्वर किंवा गाडेश्वर मंदिर आहे आणि येथे महाराजांची समाधी आहे. इथे एकदम मी हळू बोलतोय कारण शांतता ठेवायची असते आणि सर्वांनाच फोटो काढायचा आहे. हा किल्ला जवळपास 1200 एकरवरती पसरलेला आहे आणि बरंच बांधकाम इकडे आहे. बरेच वाडे होते, बरेच पाणी साठवण्याच्या जागा होत्या, ज्यापैकी आपल्याला हत्तीसागर आणि गंगासागर तलाव आता माहिती आहेत. पण इतर बऱ्याच जागा आहेत. येथे आपल्याला जायला मुभा नाही आहे, आपण जाऊ शकत नाही. ही समाधीच्या बरोबर मागे ही जागा आहे. चला आता आपण निघूया पुढचे. ओके चला मंडळी, हा टकमक टोकाकडे येण्याचा रस्ता आहे आणि टकमक टोक कसं दिसतं माहिती आहे का? हे बघा, अजूनही पूर्ण ढगामध्ये दिसतंय. तिकडे आम्हाला जायचं आहे. तिकडे एक मोठा झेंडा आहे. तिकडनं ढकललं की ढगात, तिकडनं ढकललं की ढगात असं ऑल्विन म्हणतोय. हे टकमक टोक प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध म्हणा गुन्हेगारांना शासन देण्यासाठी इकडनं त्यांचा कडेलोट केला जायचा. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराजांच्या काळात महाराजांनी एकही कडेलोट केला नाही. म्हणजे त्यांनी रांझाच्या पाटलांचा चौरंग वगैरे केला, ते त्याने जे काही कार्य केलं त्यासाठी, पण इकडनं कडेलोट त्यांनी काही केला नाही असं इतिहासकार सांगतात. ह्या टकमक टोकाबाबत काही माहिती तुम्हाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आता आपण मेलबर्न काहीतरी सांगतोय. मेलबर्न बोल ना. सुनील, तू बरोबर बोलला की महाराजांनी कोणाला इथून लोटलं नाहीये, पण जनरली जे शिक्षा द्यायचे ते त्याच लोकांना द्यायचे. म्हणजे कसा गुन्हा करायचे की मुघलांमध्ये एखादी गोष्ट इथून तिथे न्यायची. बरोबर. तर त्याला एक शब्द आहे फितूर बोलायचे. फितूर, गद्दार लोक. गद्दार लोकांनाच ती शिक्षा दिली जायची कडेलोट. बरोबर. आणि ते डायरेक्ट कडेलोट नसायचा, तो गोणीमध्ये त्यांना बांधायचे आणि गोणीवरती तेथे नेऊन गुण वरतून धक्का मारायचे. आणि महाराजांनी नाही, पण अशी नोंद आहे की संभाजी महाराजांनी, ज्यांचं ऍक्च्युअल नाव शंभूराजे आहे, आपण त्यांना संभाजी बोलतो पण संभाजी नाही, त्यांचं नाव शंभूराजे होतं. तर त्यांनी मात्र 2-4 लोकांना कडेलोट केलेला आहे. आणि कोणाचं केलाय ते माहिती आहे आपल्याला. आणि महाराज थोडे दयाळू सुद्धा होते, बरोबर. पण संभाजी महाराज शंभूराजे थोडे स्ट्रिक्ट होते. बरोबर. पण इथून खूप हाईट आहे, त्याच्यावरून लोटलं जायचं. चला बघूया मंडळी. आता आम्ही टकमक टोकाच्या टोकावर आहोत, एकदम शेवटच्या टोकावर. इकडनंच कडेलोट केला जायचा. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. पूर्ण धुक्यामध्ये. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे आल्यानंतर सर्वांचाच उत्साह त्याला एकदम उधाण येतं. त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे सर्व ठिकाणी घोषणा ऐकायला मिळतात. बघा, आता इकडनं आम्ही टकमक टोकावर पोहोचलो आणि आता वरच जातोय वरती. चला मंडळी, हा होळीच्या माळावरचा पुतळा आहे आणि लोकांचा उत्साह बघा. बापरे, हार वगैरे ते घेऊन येतात आणि मग वर चढून हार घातले जात आहेत. बघा, पाऊस जोराचा लागलेला आहे एकदम. आता आम्ही आतमध्ये जातोय सदरेवर मुजरा करण्यासाठी. चला. 1924-25 साली राज सदर कशी होती आणि त्यानंतर रिस्टोरेशन केल्यानंतर जे आता आपल्याला पाहायला मिळते, 20 वर्षांपूर्वी त्याचं रिस्टोरेशन केलेलं आहे. मागे तुम्हाला राणी वसा दिसेल, तिकडे अष्टप्रधान मंडळ बसायचं ते आहे. हा आहे नगारखाना, हा जो तुम्हाला दिसतोय हा आपल्या समोर आहे. मात्र आता धुक्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आहे. खूपच सुंदर आहे ते. वा, छान. चला आज जाऊया. जिकडनं महाराजांनी स्वराज्याचा कारभार पाहिला, त्यांचा दरबार भरायचा, त्यांना जिकडे अभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, जिकडे विविध देशांचे प्रतिनिधी वकील त्यांना भेटायला यायचे, त्या राज दरबारात आता आपण जाणार आहोत. नगारखान्यामध्ये आहोत आता आपण आणि ही सदर आहे. इकडे आपण जातोय. बघा, बरेच गाईड्स इकडे आहेत.
माहिती देत आहेत. हीच आहे ती राजसदर, जिकडे आपलं स्वराज्य महाराजांनी स्थापन केलं. महाराजांचा राज्याभिषेक जिकडे झाला तिकडे आता आपण उभे आहोत. कल्पना करा, 350 वर्षांपूर्वी जेव्हा महाराज तिकडे बसायचे. ऑलविन कल्पना कर, 350 वर्षांपूर्वी महाराज, आपली हिंमत होईल का अशी महाराजांसमोर जायची अशी? आपली लायकी आणि हिंमत दोन्ही नसणार. वा, अरे वा, ढग देखील केले. आता तुम्हाला कदाचित व्यवस्थित पाहता येईल. बघा किती गर्दी आहे इकडे. कल्पना करा, महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. 32 मन सोन्याचं सिंहासन जे होतं आपलं. खूप गर्दी आहे इकडे. पूर्ण राज्यकारभार पाहिला जायचा. मित्रांनो, काय माहिती का, सिंहासन जे होतं महाराजांचं ते 32 मन सोन्याचं होतं. सो 32 मन सोनं म्हणजे त्यावेळेचं 32 मन म्हणजे आजच्या टायमाला जर ते कन्वर्ट केलं इंडियन रुपीजमध्ये तर कितीतरी हजारो करोडमध्ये होते. बरोबर. पकडा एक की 7-8 हजार करोडचं तरी सोनं त्याच्यावर लागलेलं होतं. आता काही लोकांचा गैरसमज आहे की अख्खं सिंहासन सोन्याचं होतं. सोन्याचं अख्खं सिंहासन नव्हतं. सिंहासनाचा मधला जो भाग होता तो शिसवाचा लाकडाचा मोस्ट प्रॉब्ली ते बेस होतं आणि बाहेरून सोनं, हिरे, जवाहरात वगैरे जे काय असते तर ते एवढं होतं की म्हणजे खूप जास्तच होतं ते. आता त्याच्याविषयी सुद्धा हिस्ट्री अशी आहे की जेव्हा तो इतिकात खान, तो मुघलांचा सरदार होता, तो जेव्हा इथे आला तर किल्ला त्यांनी जिंकला नाही आहे. किल्ला त्यांनी प्रॉपरली समज करून घेतला, समझोता वगैरे करून घेतला. तर इथे जे काय लोक अवेलेबल होते, इवन सईबाई होत्या, सईबाई नाही, सोयराबाई होत्या असेल, तर त्यांनी तो डायरेक्ट एका दिवसात 2 दिवसात तर तो दिला नसेल. बरोबर. तर पकडा की एक 7-8 दिवस किंवा 15 दिवस तरी लागले असतील ते सगळं किल्ला सोडायला, सगळं इथे तिथे सामान सगळं हे करायला. बरोबर. तर ते असं सांगतात की ते जे सिंहासन होतं त्याचं त्यांनी काय केलं तर आज आता पता कोणालाच नाही आहे, पण जस्ट स्पेक्युलेशन्स आहेत की ते इतिकात खानाने ते सोनं आखलं, वितळवलं, जळवलं असं सांगतात. आणि इव्हन तो जो स्टॅच्यू आहे महाराजांचा त्याच्या मागून सुद्धा तुम्ही बघितलं खालून तर ते दगड दिसेल, तो जळलेला टाईप आपल्याला वाटेल. त्यामुळे कदाचित तशा अफवा पसरल्या असतील. मला नाही वाटत की ते सिंहासन त्यांनी जळवलं असेल. 15 दिवस जरी किंवा 7-8 दिवस जरी भेटले असतील तरी महाराजांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महाराज गेल्यानंतर त्याची सगळ्यात जपवणारी जी गोष्ट आहे, तलवार वगैरे हे सगळं सोडून, तर ते असणार ते महाराजांचं सिंहासन. तर त्यांनी नक्कीच ते कुठेतरी जागा लावलेलं असणार. आणि एवढं मोठं सिंहासन एका गडावरून दुसऱ्या गडावर तर जाणार नाहीये, कारण खाली वेढा होता त्याचा. तर त्यांनी याच गडावर कुठेतरी ठेवलं असेल, पण अख्खं सिंहासन सुद्धा असं ठेवलं नसेल. मला असं वाटतं की त्यांनी डिसअसेंबल केलं असेल आणि त्या इथे तिथे पार्ट्स वगैरे असतील त्याचे, ते पार्ट्स इथे तिथे त्यांनी लपवले असतील. काही लोक सांगतात तळ्यात टाकलं, तर तळ्यात इझिली एवढं मोठं सिंहासन टाकता येणार नाही, त्याचे काही पार्ट्स असू शकतात, पण आजपर्यंत काहीच सापडलं नाही आहे आणि कोणालाच माहिती नाही कुठे गेलंय. पण ते सिंहासन कुठेतरी त्याचे अलग अलग पार्ट्स असणारच, त्याचा शोध घ्यायला हवा. आणि ती आपल्या म्हणजे गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सिंहासनाचा शोध घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. ठीक आहे. सो हेच आहे जिथे महाराज बसलेले आहेत, विराजमान आहेत. ओके, कारभार इकडनं चालायचा. हा इथून कारभार चालायचा. सो आणि आपल्यासारखी जनता इकडे बसायची. मंडळी, आता आपण दरबारातून मागे जातोय. इकडे राणीवसा आहे आणि ह्या बाजूला अष्टप्रधान मंडळ बसण्याची जागा वरून बघूया आपण. त्या बाजूने बघा, तुम्हाला व्यवस्थित अष्टप्रधान मंडळाची ही जागा आहे, ऑफिसेस ते पाहायला मिळतील. मागे दूरवर पसरलेला सह्याद्री, काय सुंदर दृश्य आहे. वा. तिकडे बरोबर महाराजांचं सिंहासनाची जागा आहे आणि मागे राणीवसा. चला बघूया, या इकडनं बघूया कसं दिसतंय ते. पालखी दरवाजा त्या बाजूला कुठेतरी असला पाहिजे मला वाटतं.
काही बुरुज तुम्हाला इकडे दिसत आहेत तलावाच्या विरुद्ध दिशेला. बरोबर आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला हे दिसतं ते आहे. इकडे पालखी दरवाजा. खूप दूरवर पसरलेला आहे हा अजूनही. राजसदर सिंहासन चौथऱ्याच्या मागील बाजूस समांतर चौथऱ्या शेवटचे जोते छत्रपतींच्या राजवाड्याचे मानले जाते. येथे चौरस सोसरी असलेले बांधकाम होते. त्या शेजारी पाण्याचा हौद आहे. उजव्या बाजूला इमारतीत महाराजांचे निर्माण झाले असे मानले जाते. छत्रपती महाराज ह्या ठिकाणी राहायचे असं सांगितलं जातं आणि इथेच त्यांनी देह ठेवला असं मानलं जातं. मंडळी आता आम्ही खलबत खाण्यामध्ये जातोय. ऑलबिन येतोय का? नाही नाही, तुम्ही जाऊन या, काय चर्चा होते ते तुला सांगतो. करा आणि आम्हाला कळवा. ठीक आहे. आत काळोख असणार तर मोबाईलचा थोडंसं फ्लॅशलाईट आत जाऊया. हां हां डार्क पेच डार्क. हां चला आत चला. अजून एक मोबाईल लागेल का? माझा मोबाईल काढूया का? कारण पूर्ण काळोख आहे. मग इकडनं आम्ही आत आलो. हा जो खलबतखाना आहे इथे गुप्त वार्ता चालायच्या. हां चला आता आपण बाहेर जाऊया. बाहेर येताना मात्र थोडं सांभाळावं लागेल कारण उंची इतकी नाहीये. बघा ऑलविन वरती वाट बघतोय. मंडळी हा राणीवसा आहे आणि आता तुम्हाला त्या काळचं टॉयलेट काम सुरू आहे इकडे. त्या काळचं टॉयलेट कसं होतं ते दाखवतो महाराजांच्या काळातलं. तर आज जाऊया आपण आणि बघूया. इकडे एक छोटीशी जागा तुम्हाला दिसते पण इकडे तुम्ही बघू शकता व्यवस्थित की हे त्या काळचं टॉयलेट होतं आणि इकडनं मला विसर्जन इकडनं व्हायचं. एक छोटीशी खोली आहे. हा राणीवसा भव्य तुम्ही बघू शकता. चला चला असं सिमिलर. हां भव्य सर्व बांधकाम आहे. बघा दूरपर्यंत तुम्हाला दिसतंय लोक दिसत आहेत. किती प्रचंड आणि भव्य हे सर्व आपल्या राजांनी करून ठेवलं होतं. हां सर्व बांधकाम स्ट्रक्चर जे आहे कॉन्फिगरेशन सेमच आहे. हां एक्झॅक्टली सेम. मंडळी आपल्या डाव्या बाजूला राणीवसा आहे. उजव्या बाजूला शिवाजी महाराजांचं महाल आहे आणि त्याच्या पलीकडे सदर आहे दरबार आहे. आणि इकडे आपण जिकडे जातोय समोर पालखी दरवाजा आहे. म्हणजे पालखीतून जे यायचे ते ह्या दरवाजाने आत यायचे राणींसाठी. चला जाऊन बघूया. मला एक पडलेला प्रश्न. हां कारण सर्वसाधारणपणे स्त्रियांची उंची ही पुरुषांपेक्षा कमीच असते. बरोबर आपण पाहिलेलं आहे. हां. आणि येथे ज्या पायऱ्या आहेत हां या पायऱ्या किती उंच आहेत बघ. हां तर महाराजांच्या राण्या वगैरे किंवा ते स्त्रिया ओव्हरऑल कशा प्रकारे ह्या ऍक्सेस करू शकतात. हां आणि कमी जास्त उंच देखील आहे त्याची. तर मला वाटतं काय माहिती जाणकार सांगू शकतील पण मला वाटतं त्यावरती देखील लाकडी फळ्या असाव्यात. लाकडी फळांचा आणि मग त्यामध्ये त्यांनी तो बॅलन्स केलेला असावा. बरोबर. आता आपण बघूया पालखी दरवाजा कसा आहे तो. सुंदर रचना. वा खाली जाऊन बघूया. तर ह्या दरवाजाने पालखी चॅनलचं नाव सुनील डिमेलो असं आहे. कृपया सबस्क्राईब करा. इथं आपण
बाहेर उतरलेलो आहोत आणि हा एक बुरुज तुम्हाला इकडे दिसतोय छान. आणि येथे खाली उतरल्यानंतर इकडे तलाव असला पाहिजे. तर पालखी दरवाजा हा बघा असा दिसतो. पूर्ण महालाचा हा परिसर आहे. हे बुरुज देखील आहेत. सुंदर दिसतंय. इकडे तलाव आहे. महाराजांनी किती पुढचा विचार करून येथे किती लोक राहणार आहेत, किती लोक ये जा करणार आहेत, हे सर्व पाहून पाण्याची सोय देखील खूपच मोठ्या प्रमाणात केली होती. तिकडे हत्तीखाना तिकडे आहे. शिरकाईचं मंदिर, शिरकाई देवीचं मंदिर तिकडे आहे. इथून निघू नये असंच वाटतं. आणि मी ऑलवेज समाधीच्या ठिकाणी जाऊन आल्यापासून दबक्या आवाजातच बोलतोय. इथे आपण जरा जोरात बोलू शकतो, पण तेव्हापासनं तो महाराजांचा एक काय म्हणतात दबदबा किंवा आपल्याला त्यामुळे इकडे महाराजांसमोर आपली मान वर करायची आपली हिंमत नाहीये. इकडे महाराज राहिलेले आहेत 350 वर्षांपूर्वी ह्या परिसरामध्ये. इकडे फिरलेले आहेत. ही कल्पनाच अरे म्हणजे शब्दात आपल्याला व्यक्तच करता येणार नाही. एक राहून राहून नेहमी वाटत असतं. कारण आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल, आपणही अटेंड केलेलं होतं. मात्र शिवराज्याभिषेक सोहळे वगैरे खाली प्रतिकृती वगैरे बनवले होते. मात्र तुलाही आपण डिस्कशन झालेलं आहे, आपण चर्चा केलेली होती. हे जे बुरुज आहेत यांचे काही जे कलाकुसरीचे दगड खाली पडलेले आहेत आणि लोक अक्षरशः पायऱ्या म्हणून ते वापरतात. तर ह्या म्हणजे दुर्दैवी खाली खोटा बुरुज किंवा खोटा उभारण्यापेक्षा यांची डागडुजी प्रथम केली जावी. कारण आपल्याकडे असलेला हा ऐवज आहे, हाच आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना देऊ शकतो. महाराजांनी जे केलं करून ठेवलेलं ते आपल्याला दाखवायला हेच शिल्लक आहे आणि जे आहे तेच भरपूर आहे. बरोबर. जर संपूर्ण किल्ला आपला असा जो लाकडी आच्छादलेला होता तसं असतं तर मग आपण साता समुद्र पार जाऊन तिथे इंग्रजांनाही कापलं असतं. वा, छान. आपल्या भावना आहेत उचंबळून येतात जेव्हा जेव्हा आपण महाराजांबद्दल बोलतो किंवा अशा गड किल्ल्यांवर येतो, विशेषतः रायगडावर येतो. मला वाटतं थोडंसं शांत पण आपण राहून बसून थोडंसं महाराजांविषयी विचार केला पाहिजे. त्यांचं जीवन अजूनही आपल्याला प्रेरणा देतं. त्यांच्या जीवनातले जे प्रसंग आहेत आणि कसल्या कठीण प्रसंगातनं ते सही सलामत बाहेर आलेले आहेत, चमत्कारिक आहेत. काही प्रसंग म्हणजे आग्र्यावरून सुटका कशी काय त्याच्या तावडीतून औरंगजेबाच्या आणि पूर्ण शेकडो मैलांचा त्याचा परिसर त्यातनं देखील सही सलामत आले. त्याची लोक त्याचे सर्व आणि त्यांच्यातनं वाचून निघून सही सलामत निघून यायचं आणि शंभूराजांना घेऊन काढून घेऊन. हा चमत्कारच आहे. तो जगातला सर्वात शक्तिमान राजा होता तेव्हाचा तो. आणि त्याच्या तावडीतून आपण बाहेर करू शकले आणि करू शकत होते दुसरं कोणी. त्यानंतरचा दुसरा एक प्रसंग, 1 लाख जवळपास 1 लाख सैन्यांची छावणी पडलेली आहे आणि महाराज त्या स्वतः जातात. महाराजांचं स्वतः लीड करतात. हे जे महाराजांचं म्हणजे आपलं बोलणं झालं या ठिकाणी म्हणजे कसं आहे, छोट्या ज्या म्हणतात ना छोट्या लुटुपुटूच्या लढाया, त्या ठिकाणी महाराज कधी पुढे गेले नसावेत आणि गरजही नाही कारण त्यांची फौज एवढी होती. परंतु ज्या ठिकाणी एखाद्या शूर सरदाराचं काळीजही जिथे हे व्हावं, पुढे मागे व्हावं, त्याचे हात कापावेत, त्या ठिकाणी महाराज लीड करतात. बरोबर, स्वतः लीड केलेलं. आणखी काय करत आणि 1 लाखांच्या सैन्याच्या छावणीमध्ये जाऊन शाहिस्तेखानाची बोटं छाटणं म्हणजे तो बोटावरच त्याचं निभावलं. हे काय अद्भुत काम महाराजांनी केलेलं आहे. स्वतः सामोरे जाऊन अफजल खानाला स्वतः अंगावर घेणं म्हणजे असे किती प्रसंग आहेत जे आपल्याला अजूनही प्रेरणा देऊ शकतात. मंडळी, थोड्या वेळापूर्वी आपण पालखी दरवाजातून खाली उतरलो. आता आपण ह्या सुंदर दरवाजातून आणि ह्या सुंदर सुस्थितीमध्ये असलेल्या पायऱ्यांवरून वर जाणार आहोत आणि एक अनुभव घेणार आहोत. ऑलवेन हे दगड बघ, आपल्या एकट्याने हलवू शकणार नाही कोणीही. आणि हे इतक्या उंचावर रचलेले आहेत ते दगड. वा, अद्भुत. मंडळी, आता आम्ही रोपवेच्या दिशेने जातोय. उतरताना आम्ही रोपवेने जाणार आहोत कारण वेळ कमी आहे.
संध्याकाळी लवकर पोहोचायचं आहे. रोपण येणारी मंडळी उत्साही दिसतंय जरा. हा उत्साही कारण पायऱ्या चढल्या नाहीत त्यामुळे उत्साह त्यांचा अजून आहे. ट्रेकने गड चढायची मजा जी आहे ती वेगळीच आहे. आणि ट्रेक बंद आहे असं जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आमचा हिरमोड झाला होता. मात्र काल दुपारपासनं ट्रेक पुन्हा सुरू झाला आणि आम्ही आज ट्रेक करून आलो सकाळी. खूप बरं वाटलं. 2-2.5 तास लागले असते मला वाटतं. मजा आली. इकडे बघा तुम्हाला रायगडाचं एक हवाई दृश्य वरून घेतलेलं आहे. खूपच सुंदर आहे. हा नगारखाना आहे. हा राजवाडा आहे. राणी वस्ता तुम्हाला दिसतोय. तलाव आहे. इकडे पालखी दरवाजा. इकडे अष्टप्रधान मंडळ तुम्हाला दिसतंय. येथे ह्या परिसरामध्ये जगदीश्वर मंदिर आहे. या बाजूला तुम्हाला टकमक तलाव आणि इतर बरीच बांधकामं तुम्हाला इकडे दिसत आहेत. चला आता आम्ही तिकीट घेतो. ऑलविन लाईनमध्ये उभा आहे आणि आता आम्ही रोपवेने खाली जातो. रोपवेने ह्या ट्रॉलीने लोक जात आहेत. आता आम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. बसता क्षणी मला वाटतं काही 10-15 सेकंदातच रोपवे सुरू झालेला आहे. जो गड चढायला आपल्याला जवळपास 2-2.25 तास लागले. तो गड उतरण्यासाठी नॉर्मली ऑलवेज आपल्याला 1 तासभर लागतो नाही का? सव्वा दीड तासामध्ये आपण उतरलो असतो. गेल्या वेळेचा रेकॉर्ड टाइम होता 1 तास 17 मिनिटं. हा आज विचार केलेला तो 1 तासामध्ये आपण उरतूया. मात्र वाढलेलं वय आणि आळस आपल्याला रोपवेकडे घेऊन आणि आमच्या सोबत असलेले 2 नवीन सहकारी त्यामुळे आम्ही रोपवेने जातोय खाली. आपल्याला दिसेल आपल्या महाराजांचा रायगड. चांगली सोय करून ठेवलेली आहे. सुंदर अनुभव. तर मंडळी अशा प्रकारे रायगड सफर समाप्त करून आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघतोय. तुम्ही मागे बघू शकता काळक भिन्न आणि त्यावरती आता पावसामुळे हिरवळ चढलेला आपला सह्याद्री आणि रायगड. एक रोपवे ऑलवेज जाताना दिसतंय बघ आणि एक ट्रॉली म्हणजे एक 3ची की 4ची ट्रॉलीची एक ग्रुप येतोय खाली. त्या ट्रॉलीमुळे आमचं उतरायची वेळ वाचला आणि त्यामुळे आम्ही आज घरी लवकर पोहोचणार आहोत. नाहीतर कुठेही ट्रेकला गेलो की आम्हाला पायपीट करायलाच आवडतं. त्यातच खरी मजा आहे. तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा हा व्हिडिओ. बाय बाय मंडळी.